काय शासन निर्णय झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे? अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वैयक्तिक मान्यता समायोजनाबाबत. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वैयक्तिक मान्यताबाबत शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 निर्गमित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक 4 ऑक्टोबर 2017 अन्वये खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्था जिप नप मनपा शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षणाबाबत समायोजन प्रक्रियेतील अडथळे दूर करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या सर्व शासन निर्णयाचे एकत्रीकरण करून समायोजनाबाबतची सुधारित कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 अन्वये विहित करण्यात आली आहे. सदर सुधारित शासन निर्णयामधील 2.13 नुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्याच्या मूळ वेतनात संरक्षण राहील अशी तरतूद आहे. संदर्भातील शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील नो वर्क नो पे ही तरतूद आता शासन निर्णय दिनांक 19 मार्च 2024 मधील उपरोक्त तरतुदीशी विसंगत ठरत आहे. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये लागू असलेल्या शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील समायोजनाबाबतच्या तरतुदीशी सुसंगतपणा येण्यासाठी शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील परिच्छेद 7 मधील तरतुदीमध्ये सुधारणा करणं आवश्यक असल्याने त्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा शासन निर्णय काय झाला आहे की शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील तरतूद क्रमांक 7 मधील उपरोक्त प्रमाणे कारवाई करत असताना अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार नाही त्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना विनाकाम विना वेतन नो वर्क नो पेच्या तत्त्वाच्या आधारे त्यांना वेतन अदा करण्यात येऊ नये. ऐवजी आता उपरोक्त प्रमाणे कारवाई करत असताना अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना समायोजनाबाबतच्या दिनांक 15 मार्च 2024 मधील तरतुदीनुसार अथवा प्रचलित शासन धोरणानुसार कारवाई करावी. उपरोक्त निर्देश वगळता संदर्भातील शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील उर्वरित सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडली असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.